तर आम्ही सकाळीच लवकर निघालो सगळेजण आवरून रुनवलमध्ये ताईंकडं जरा काम होतं. RTAचे लिफलेट वगैरे चिटकून यायचं होतं, त्यासाठी निघालो. म्हटलं लवकर गेलं की जरा लवकर काम होतं. पण ज्या कामासाठी गेलो ते काम जरा बाजूलाच ठेवलं आणि तिसरंच काम करत बसले. तर गेलो आणि गाडी चालवायला येते का बघायला बसली. कधी मी चालवली होती कॉलेजला असताना, आणि मग एकदा ट्राय केला होते का बघायचं. म्हटलं चालवायला येते का, पण जमली. भीत पण केलं. येत जातानाच सांगितलं होतं की लवकर यायचं, पण तरीसुद्धा 2 वाजवले. येऊन परत मग इथनं ते गेले पोस्टामध्ये आणि मला एकटीला घरी पाठवलं. पोरं गेले पप्पांसोबत आणि मी येऊन मग परत इतकं 2 वाजलेत म्हटल्यावर काय टाकायचं ना जेवायला. पोरांनी थोडं खाल्लं होतं ताईंच्या घरी, पण जेवण तरी आम्हा दोघांना तर पाहिजेच होतं. मग येऊन मी अंडा भात घातला आणि छोटी कामं राहिली होती तेवढी करून घेतली. कपड्यांच्या घड्या घातल्या. सोपा घाण झाला होता. सकाळी जाताना गडबडीने गेलो. कोलगेट, कुठं पुस्तकं, काय सोप्यावरती गच्च भरलं होतं. सोपा तेवढा व्यवस्थित क्लीन करून गेला आणि जरा निवांत बसले. तेवढ्यात पोरं आलीच. समृद्धी आली पुढं हुश करत. आणि परत जेवणाची तयारी केली सगळी. जेवून घेतलं. मस्त भात खाल्ल्यामुळे अशी जी झोप आली होती की पास. झोपून परत 6 वाजता उठलो. मस्त चहा केला, दुधाचा चहा घेऊन परत जरा निवांत बसलो. पण तेवढ्यात परत लक्षात आलं आठवड्याभराचं माझं एक काम राहिलं होतं. मागच्याच आठवड्यात दिरांची पोर आली होती, तेव्हा खूप गडबड झाली होती संडेला, आणि तेव्हा फ्रीजमधला सोया सॉसच पडला होता. ते परत इतका फ्रीज घाण झालेला, माझ्याकडून झालंच नाही धुवायचा फ्रीज. तो फ्रीज तेवढा धुवायचा म्हणून धुवायला घेतला. इतका घाण झाला होता, सगळा सोया सॉस सांडला होता. तो सोया सॉस धुवायला घेतला फ्रीज सांडलेला. आणि परत समृद्धीच पप्पा म्हटले की नाही आता मी काहीच करणार नाही काम. त्यांना एक काम सांगायचं होतं. ते म्हटले की सभा लागणार आहे, सभाचं ऐकत बसायचं आहे मला. झालं म्हणजे आता ते TV समोर बसणार होते आता, पण त्यांच्याबरोबर मी पण बसले ऐकत. म्हटलं आता काय करू, कारण परत नंतर मला आता जेवणाची तयारी करायची होती. ऐकत बसले तर परत माझा स्वयंपाक नाही व्हायचा. म्हणून ते कोबी घेतला, फ्लावर घेतला, कट केला. आदित्य ठाकरेंचं भाषण चालू होतं, ते ऐकत ते भाजी तेवढी कट करून घेतली. एकदा का भाषण चालू झालं की म्हटलं हालायचं होणार नाही. आदित्य ठाकरे पुढं आले होते, त्यांचं भाषण देत होते. त्यांचं भाषण चालू होतं तेवढ्यातच इथं राज ठाकरे, उद्धव ठाकरे आले. आणि त्यांचं आगमन झाल्यावर काय मग कोणालाच म्हणता येत नाही. म्हणजे मला काय कोणालाच म्हणता येत नाही, इतकं छान भाषण असतं त्यांचं. खूप छान वक्तृत्व आहे त्यांचं. ते तुम्ही बघाच आता पुढं. माणूस हलूच शकत नाही त्यांचं, इतकं छान आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तर मी आणि उद्धव आम्ही दोघे जण एकत्र येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट. मी गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयांमध्ये बोलत आलो. गेले अनेक वर्ष मी माझ्या भाषणांमध्ये हे सगळे मुद्दे मांडत आलो की कशा प्रकारचा डाव रचला जातोय. आणि मग मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला. आणि त्यावेळेला मग मीही कडाडलो, उद्धवही कडाडला. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच माझी एक मुलाखत झाली. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.
आणि मग तिकडनं या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. पण ते हिंदी सक्तीचा जो विषय होता तो फक्त तुम्हाला त्रास पडून बघण्याचा होता.